नमस्कार. कम्प्युटरचे मुख्य भाग, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, मेमरी, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस इत्यादींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेस्कटॉप, विंडोज ओपनिंग स्क्रीन, कम्प्युटरची वैशिष्ट्ये, कम्प्युटरचे उपयोग यांचा आपण अभ्यास करणार आहोत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय हे आपण बघू. जर समजा तुमच्याकडे गाडी आहे, परंतु गाडी कशी चालवायची हे तुम्हाला माहीत नसेल तर गाडीचा आपल्याला काही उपयोग होत नाही. त्याच पद्धतीने कम्प्युटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे महत्त्वाचे भाग आहेत. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय हे आपण बघू. हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे जे पार्ट्स आपण बघू शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो, त्यांना हार्डवेअर असे म्हणतात. मग कुठले पार्ट्स बरं आपण बघू शकतो? बरोबर, कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, कम्प्युटरला जोडलेल्या केबल्स ह्या सर्व आपण बघू शकतो. म्हणूनच ते सर्व हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत. सॉफ्टवेअर, जेव्हा आपल्याला कम्प्युटरकडून कुठलेही काम करून घ्यायचे असते तेव्हा कम्प्युटरला काही सूचना पुरवाव्या लागतात. काय काम करायचे आहे, कोणते काम करायचे आहे हे त्या सूचनांमार्फत सांगितले जाते. अशा पद्धतीने कम्प्युटरकडून कुठलेही काम करून घेताना स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स त्याकडून फॉलो केल्या जातात. त्यालाच सॉफ्टवेअर असे म्हणतात. कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स वापरली जातात. सॉफ्टवेअरचे मुख्य दोन प्रकार आहेत, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअरचा आपण अभ्यास करू. ऑपरेटिंग सॉफ्टवेअरलाच सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात. याद्वारे कम्प्युटर सुरू करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स, कम्प्युटरला जोडलेले डिव्हाइसेस, कम्प्युटरची मेमरी किती वापरली गेली, किती शिल्लक आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. थोडक्यात आपल्यात व कम्प्युटरमध्ये संवाद साधला जातो. अशी ऑपरेटिंग सिस्टीम्स सॉफ्टवेअर आहेत डॉस, युनिक्स, लिनक्स, विंडोज. यापैकी आपण आपल्या अभ्यासक्रमात विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहोत. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तयार केलेली आहे. ही अतिशय लोकप्रिय आहे. जवळपास 90% कम्प्युटर्सवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मेनूज, आयकॉन्स किंवा इतर काही कमांड्सच्या स्वरूपात ती सर्व माहिती पुरवलेली असते. त्यामुळे कुठल्याही कमांड्स किंवा त्यांचा सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते. कुठलेही ॲप्लिकेशन अतिशय सोप्या पद्धतीने आपण विंडोजमध्ये वापरू शकतो. विंडोजची मुख्य दोन वैशिष्ट्ये आहेत, डेटा शेअरिंग आणि मल्टीटास्किंग. डेटा शेअरिंग याचा अर्थ एका ॲप्लिकेशनमधील काम आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये वापरू शकतो. उदाहरणार्थ, जर समजा पेंटमध्ये तुम्ही चित्र काढलेले असेल, ते पेंट एक ॲप्लिकेशन आहे. पेंटमधील चित्र जर समजा तुम्हाला नोटपॅडमध्ये आणायचे असेल तर ते शक्य होते. मल्टीटास्किंग याचा अर्थ एकाच वेळी आपण अनेक ॲप्लिकेशन्स ओपन करू शकतो, त्यामध्ये काम करू शकतो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्सचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. याचाच अर्थ आपण आपले काम कम्प्युटरकडून करून घेत असतो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स ही वेगवेगळी आहेत, जसे नोटपॅड, पेंट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, विंडोज मीडिया प्लेअर. यापैकी पेंट हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण वापरलेले आहे. आपल्या अभ्यासक्रमात आपण नोटपॅड, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स कशी असतात हे चित्र स्वरूपात तुमच्या पुस्तकात दिलेले आहे. पुढे कम्प्युटरचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. जसे वनस्पती, प्राणी यांच्यातील साम्य व भेद यांचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण केले जाते. त्याच प्रकारे कम्प्युटरचा वेग, डेटा स्टोअर करण्याची क्षमता, त्यांचा आकार यावर आधारित कम्प्युटरचे वर्गीकरण करतात. कम्प्युटरचे वर्गीकरण मुख्यतः 4 प्रकारात केले जाते: मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर. या सर्व प्रकारांच्या आकृत्या
तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटर म्हणजेच आपण जे कम्प्युटर वापरत आहोत त्याला मायक्रो कम्प्युटर असे म्हणतात. मायक्रो कम्प्युटरच्या साहाय्याने आपण सर्व छोटी मोठी कामं करू शकतो. मायक्रो कम्प्युटर्सला सीपीयू, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, रॅम स्वरूपातील मेमरी जोडलेली असते. याशिवाय मायक्रो कम्प्युटरवर मदरबोर्ड असतो, मायक्रो प्रोसेसर देखील जोडलेला असतो. मायक्रो कम्प्युटर हे मुख्यतः शाळा, ऑफिसेस, वेगवेगळ्या प्रकारची कार्यालयं किंवा उद्योगधंद्यांमध्ये वापरली जातात. मायक्रो कम्प्युटर्स हे पर्सनल कम्प्युटर, वर्कस्टेशन किंवा पोर्टेबल कम्प्युटरच्या स्वरूपात असतात. पर्सनल कम्प्युटर म्हणजे एका वेळी एक व्यक्ती ते कम्प्युटर ऑपरेट करू शकते. वर्कस्टेशन्स म्हणजे नेटवर्किंगद्वारे अनेक कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेली जातात. एका कम्प्युटरवरील डेटा कुठल्याही कम्प्युटरवर बसून आपल्याला तो ऍक्सेस करता येतो. पोर्टेबल कम्प्युटर्स म्हणजे हे कम्प्युटर्स आपण कुठेही ने-आण करू शकतो. जसे लॅपटॉप, नोटबुक ही पोर्टेबल कम्प्युटर्स आहेत. मायक्रो कम्प्युटर्स किमतीने परवडणारे असतात. मिनी कम्प्युटर्स. मिनी कम्प्युटर्स हे मध्यम आकाराचे असतात. मायक्रो कम्प्युटर आणि मेनफ्रेम कम्प्युटरच्या दरम्यानचे कम्प्युटर म्हणजेच मिनी कम्प्युटर. मोठमोठ्या आकारांचा डेटा किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या आकारमानाचे ऍप्लिकेशन्स आपल्याला वापरायचे असतील तर त्यासाठी मिनी कम्प्युटरचा वापर केला जातो. मेनफ्रेम कम्प्युटर. मेनफ्रेम कम्प्युटर हे मोठ्या आकाराचे असते. त्यावर डेटा स्टोअर करण्याची क्षमता जास्त असते. शेकडो गणिती प्रक्रिया एका सेकंदात त्याकडून केल्या जातात. याशिवाय मेनफ्रेम कम्प्युटर्स हे मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये, शेअर मार्केटमध्ये हवामानाचा अंदाज घेण्यासाठी वापरले जातात. थोडक्यात मेनफ्रेम कम्प्युटरकडून एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. शेअर मार्केटबद्दल तुम्हाला माहिती असेल. आपल्या देशात शेकडो कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेली असतात. शेअर मार्केटमध्ये शेअर्सचे भाव दर सेकंदाला वरती खाली होत असतात. पण तरीही सर्व देशात एका ठराविक वेळेला पर्टिक्युलर शेअरचा भाव हा सारखाच असतो. हे सर्व मेनफ्रेम कम्प्युटरवरती सर्व डेटा स्टोअर केला गेल्याने होत असते. सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर हे सुपर असतात म्हणजेच ते प्रचंड आकाराचे असतात. त्यांचा वेगही प्रचंड असतो. त्यावरती गणिती क्रिया केल्या जाण्याचा वेग हा खूप जास्त असतो. जर आपल्याला गणिती प्रक्रिया करायच्या असतील तर इतर कम्प्युटरपेक्षा सुपर कम्प्युटर मार्फत 10 पटींनी जास्त वेगाने गणिती प्रक्रिया केल्या जातात. हे खूप महागही असतात. सुपर कम्प्युटरचा उपयोग मुख्यतः पेट्रोलियमचे उत्खनन, वैज्ञानिक संशोधन, आण्विक ऊर्जेचे संशोधन इत्यादी कार्यांमध्ये केला जातो. कम्प्युटरबद्दल तर आपण भरपूर माहिती मिळवलेली आहे, परंतु कम्प्युटर कसे चालू करावे, कसे बंद करावे हे जर आपल्याला माहिती नसेल तर काही उपयोग नाही. म्हणूनच कम्प्युटर चालू बंद करणे हे देखील आपण बघणार आहोत. कम्प्युटर चालू करणे म्हणजेच टर्न ऑन आणि कम्प्युटर बंद करणे म्हणजेच टर्न ऑफ. कम्प्युटर चालू करताना काही स्टेप्स आहेत त्या आपण बघू. सर्वात प्रथम पॉवर सप्लायचे बटन ऑन करावे. त्यानंतर सीपीयूवरील ऑन ऑफचे बटन बोटाने एकदाच प्रेस करावे. जेव्हा आपण सीपीयूवरील बटन ऑन करतो तेव्हा कम्प्युटरच्या स्क्रीनवर अनेक मेसेजेस आपल्याला आलेले दिसतात. ते मेसेजेस म्हणजेच आपल्या कम्प्युटरवरती जे प्रोग्राम्स, ऍप्लिकेशन्स स्टोअर केलेले आहेत ते सर्व कम्प्युटरच्या हार्ड मेमरी डिव्हाइसेसवर लोड केले जातात. त्यानंतर एक स्थिर स्क्रीन आपल्याला दिसते, त्यालाच डेस्कटॉप असे म्हणतात. जेव्हा डेस्कटॉप आपल्याला दिसतो याचा अर्थ आपण आपले कम्प्युटरवरती काम करण्यास तयार आहोत. कम्प्युटर बंद कसे करावे? कम्प्युटर चालू करण्या इतकेच सोपे काम कम्प्युटर बंद करणे आहे. कम्प्युटर बंद करण्याला शटडाऊन कम्प्युटर असे देखील म्हणतात. कम्प्युटर बंद करताना सर्वात प्रथम जी ऍप्लिकेशन्स आपण ओपन केलेली आहेत ती सर्व क्लोज करावी. त्यानंतर स्टार्ट बटनवरील शटडाऊन या ऑप्शनवर क्लिक करावे.
जेव्हा आपण शटडाऊन किंवा टर्न ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करतो तेव्हा आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसतो. त्या डायलॉग बॉक्समध्ये 3 ऑप्शन असतात: रिस्टार्ट, टर्न ऑफ आणि स्टँड बाय. त्यापैकी कम्प्युटर आपल्याला बंद करायचे आहे म्हणून टर्न ऑफ हा ऑप्शन सिलेक्ट करावा व ओके बटनवरती क्लिक केल्यास आपण जे प्रोग्राम्स, ज्या फाईल्स, जे ऍप्लिकेशन्स लोड केलेले आहेत ते सर्व बंद केले जातात आणि आपला कम्प्युटर टर्न ऑफ होतो, शटडाऊन होतो. जेव्हा आपण कम्प्युटर चालू करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले की एक स्थिर स्क्रीन आपल्याला दिसते. ती स्थिर स्क्रीन म्हणजेच डेस्कटॉप. डेस्कटॉपची माहिती आपण मिळवू. डेस्कटॉपवर वेगवेगळ्या आयकॉन्सच्या स्वरूपात आपल्याला काही चित्र दिसतात. डेस्कटॉपवरती दिसणारी आयकॉन्स ही 2 प्रकारची असतात: ऑब्जेक्ट आयकॉन्स आणि शॉर्टकट आयकॉन्स. ऑब्जेक्ट आयकॉन्स म्हणजेच माय कम्प्युटर, माय डॉक्युमेंट्स, रिसायकल बिन, इंटरनेट एक्सप्लोरर यांची माहिती बघू. माय कम्प्युटरद्वारा आपल्याला कम्प्युटरला जोडलेले डिव्हायसेस, कम्प्युटरचे ड्राईव्ह्ज, पर्टिक्युलर ड्राईव्हमध्ये असलेल्या फाईल्स, फोल्डर्स इत्यादी संबंधीची माहिती आपल्याला मिळते. माय डॉक्युमेंट्स. माय डॉक्युमेंट्समध्ये आपण आपल्या कम्प्युटरवरती जे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स माय डॉक्युमेंट्समध्ये स्टोअर केले जातात. रिसायकल बिन. रिसायकल बिन म्हणजेच एक प्रकारची डस्टबिन. जे प्रोग्राम्स, ज्या फाईल्स आपल्याला नको असतील त्या सर्व आपण काढून टाकतो म्हणजेच डिलीट करतो. अशा डिलीट केलेल्या सर्व फाईल्स, प्रोग्राम्स, डॉक्युमेंट्स हे रिसायकल बिनमध्ये स्टोअर केलेले असतात. जर समजा आपल्याला पुन्हा त्या फाईल्स हव्या असतील तर आपण त्या रिसायकल बिनमधून पुन्हा आणू शकतो. याचाच अर्थ रिसायकल बिनमधून आपण त्या फाईल्स पुन्हा रिस्टोअर करू शकतो. इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर हे एक ब्राउझर आहे. याद्वारे जर आपला कम्प्युटर इंटरनेटला कनेक्टेड असेल तर आपण इंटरनेटद्वारे सर्व प्रकारची माहिती वेबसाईट्सद्वारा बघू शकतो. काही आयकॉन्स हे शॉर्टकट आयकॉन्स म्हणून ओळखले जातात. याचा अर्थ आपल्याला जे सतत ऍप्लिकेशन्स लागतात ते ऍप्लिकेशन्स आपण आयकॉनच्या स्वरूपात उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड, नोटपॅड, मायक्रोसॉफ्ट पेंट इत्यादी. हे शॉर्टकट आयकॉन्सच्या डाव्या बाजूला एक छोटा एरो आपल्याला दिसतो. ही झाली डेस्कटॉपची माहिती. याशिवाय डेस्कटॉपवरती एक आडवी लाईन दिसते. त्या आडव्या लाईनलाच टास्क बार असे म्हणतात. टास्क बारवर डाव्या कोपऱ्यात स्टार्ट हे बटन दिसते. जेव्हा आपण स्टार्ट बटनवर क्लिक करतो तेव्हा आपल्या कम्प्युटरमध्ये कुठले प्रोग्राम्स, डॉक्युमेंट्स सेव्ह आहेत किंवा कुठले ऍप्लिकेशन स्टोअर केलेले आहे याचा मेनू आपल्याला दिसतो. त्या मेनूमध्ये प्रोग्राम्स, डॉक्युमेंट्स, सेटिंग्स, टर्न ऑफ अशी ऑप्शन्स असतात. जर त्या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये आणखी सब मेनू असेल तर पुन्हा आपल्याला ते उजव्या बाजूला दिसतात. या टास्कबारवरच स्टार्ट बटनच्या शेजारीच आपल्याला काही आयकॉन्स दिसतात. त्या आयकॉन्सला क्विक लॉन्च आयकॉन्स किंवा क्विक लॉन्च टूलबार असे देखील म्हणतात. जे प्रोग्राम्स आपल्याला नेहमी लागतात ते आपण आयकॉन्सच्या स्वरूपात ठेवू शकतो. मुख्यतः आपल्याला इंटरनेट एक्सप्लोरर, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील काही आयकॉन्स देखील आपल्याला तिथे आणता येतात किंवा विंडोज मीडिया प्लेअर हे आयकॉन आपण आणू शकतो. जर समजा आपल्याला काही आयकॉन्स त्या क्विक लॉन्च टूलबारवर आणायची असेल तर त्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप ही मेथड वापरतात. तसेच टास्कबारवर उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला काही आयकॉन्स दिसतात. त्यांनाच नोटिफिकेशन आयकॉन्स असे म्हणतात. या आयकॉन्सद्वारे जर समजा आपण आपल्या कम्प्युटरला काही डिव्हायसेस जोडले तर ते चित्र स्वरूपात, आयकॉन्सच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. जर समजा आपण कम्प्युटरद्वारे एखादी प्रिंट काढत असू तर तो प्रिंटरचा आयकॉन आपल्याला तिथे दिसतो. आपल्या कम्प्युटरला आपण पेनड्राईव्ह जोडला तर पेनड्राईव्ह हा आयकॉनच्या स्वरूपात दिसतो. याशिवाय अगदी उजव्या कोपऱ्यात आपल्याला करंट डेट आणि टाइम बघायला मिळतो. ते आपण चेंज देखील करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला डेस्कटॉपचा लुक देखील बदलता येतो. आत्ताच आपण डेस्कटॉपची माहिती मिळवली.
मी तुम्हाला म्हटलं की डेस्कटॉपद्वारे आपण कुठलेही ऍप्लिकेशन ओपन करू शकतो. जेव्हा आपण एखादे ऍप्लिकेशन ओपन करतो, ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला एक स्क्रीन दिसते. तिलाच ओपनिंग स्क्रीन किंवा ऍप्लिकेशन विंडो असे म्हणतात. ती ऍप्लिकेशन विंडो कशी दिसते हे पुस्तकात तुम्हाला दिलेले आहे. त्या विंडोबद्दल आपण माहिती मिळवू. ऍप्लिकेशन विंडोच्या सर्वात वरती एक आडवी लाईन दिसते. त्याला टायटल बार असे म्हणतात. टायटल बारवर सर्वात प्रथम डाव्या कोपऱ्यात जी फाईल ओपन आहे त्या फाईलचे नाव, जे ऍप्लिकेशन ओपन आहे त्या ऍप्लिकेशनचे नाव दिसते. उजव्या कोपऱ्यात मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज बटन दिसते. मिनिमाइज बटन हे आडव्या रेषेच्या स्वरूपात असते. मॅक्सिमाइज बटन म्हणजेच एक बॉक्स दिसतो आणि क्लोज बटन हे क्रॉसमार्कच्या स्वरूपात असते. मिनिमाइज बटनद्वारे तात्पुरत्या स्वरूपात आपण ते ऍप्लिकेशन बंद करू शकतो. मॅक्सिमाइज बटनाच्या साहाय्याने फुल स्क्रीन भरून आपण ती ऍप्लिकेशन विंडो बघू शकतो. जर आपल्याला छोट्या साईजमध्ये ती विंडो ओपन करायची असेल तर पुन्हा तेच बटन दाबल्यास ती छोट्या साईजमध्ये ऍप्लिकेशन विंडो आपल्याला दिसते. जर समजा आपल्याला एखादे ऍप्लिकेशन बंद करायचे असेल तर त्यासाठी क्लोज बटन वापरले जाते. टायटल बारच्या खालोखालच आपल्याला मेनू बार दिसतो. मुख्यतः बऱ्याच ऍप्लिकेशन्समध्ये मेनू बारमध्ये आपल्याला फाईल, एडिट, फॉर्मॅट, व्ह्यू, इन्सर्ट, हेल्प अशा प्रकारचे मेनू दिसतात. या सर्व मेनूजमध्ये त्या मेनूशी संबंधित काही कमांड्स लिहिलेल्या असतात. मेनू बारच्या खालोखालच आयकॉन्सच्या स्वरूपात आपल्याला काही कमांड्स दिसतात. त्याला टूलबार असे म्हणतात. मुख्यतः 2 टूलबार ओपन असतात, स्टँडर्ड टूलबार आणि फॉर्मॅटिंग टूलबार. स्टँडर्ड टूलबारच्या साहाय्याने आपण फाईलशी संबंधित लागणाऱ्या कमांड्स वापरू शकतो. तर फॉर्मॅटिंग टूलबारच्या साहाय्याने जर समजा आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करायचे असतील, काही ठळक अक्षरात काही मजकूर लिहायचा असेल तर त्यासाठी फॉर्मॅटिंग टूलबारचा वापर करता येतो. या प्रत्येक आयकॉनवरती जेव्हा माऊस पॉइंटर आपण घेऊन जातो तेव्हा त्या आयकॉनमध्ये कुठली कमांड आहे ते नाव आपल्याला खाली बॉक्सच्या स्वरूपात दिसते. टूलबारच्या खालीच एक रुलर लाईन दिसते. या रुलर लाईनच्या साहाय्याने आपल्याला पॅराग्राफ कुठून स्टार्ट करायचा आहे, लेफ्ट मार्जिन किती ठेवायची, राईट मार्जिन किती ठेवायची याबद्दलचे सेटिंग आपल्याला करता येते. रुलर लाईनच्या खालोखालच आपल्याला व्हाईट स्पेस एरिया दिसतो. त्यालाच वर्क एरिया असे म्हणतात. या वर्क एरियामध्ये आपण आपले कंटेंट्स लिहू शकतो. त्याच्या उजव्या बाजूला आणि खाली आपल्याला स्क्रोल बार दिसतात. उजव्या बाजूला जे स्क्रोल बार आहेत त्यांना व्हर्टिकल स्क्रोल बार असे म्हणतात, तर खाली जे स्क्रोल बार दिसतात त्यांना हॉरिझॉन्टल स्क्रोल बार असे म्हणतात. जेव्हा आपण आपल्या फाईलमध्ये भरपूर कंटेंट्स लिहितो तेव्हा त्या कंटेंट्समध्ये वरती खाली जाण्यासाठी, डावीकडे उजवीकडे जाण्यासाठी स्क्रोल बारचा उपयोग केला जातो. त्यासाठी स्क्रोल एरोज असतात. स्क्रोल बारच्या खालोखाल आपल्याला एक आडवी लाईन दिसते. त्यालाच स्टेटस बार असे म्हणतात, ज्यावरून आपल्याला आपल्या डॉक्युमेंटचे स्टेटस समजते. म्हणजेच आपल्या डॉक्युमेंटमध्ये एकूण किती पेजेस आहेत, आत्ता आपण कुठल्या पेजवर काम करत आहोत, किती नंबरच्या लाईनला आहोत, कुठल्या शब्दावर आहोत, कुठल्या अक्षरावर आहोत इत्यादी प्रकारची माहिती आपल्याला स्टेटस बारवरून समजते. जेव्हा आपण कुठलेही ऍप्लिकेशन ओपन करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फाईल्स स्टोअर करत असतो. या फाईल्स म्हणजे काय? तुम्ही तुमच्या घरगुती वापरामध्ये सुद्धा अनेक फाईल्स जमवलेल्या असतात. उदाहरणार्थ जमीन खरेदी विक्रीची तुमची फाईल असते, लाईट बिलची फाईल असते इत्यादी. पण हे सर्व कागदपत्र तुम्ही एकाच फाईलमध्ये ठेवत नाही. ते ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फाईलचा वापर करतो, जेणेकरून जमिनीची कागदपत्र हवी असतील तर बरोबर त्या फाईलमधून आपल्याला जमिनीची कागदपत्र मिळाली पाहिजे. मग अशाच पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये देखील आपण फाईल्स स्टोअर करत असतो. तुमच्या फाईलमध्ये असलेली कागदपत्र म्हणजे कॉम्प्युटरची फाईल आणि ते ज्यात स्टोअर करतात त्याला कॉम्प्युटरच्या भाषेत फोल्डर असे म्हणतात. फोल्डर म्हणजे काय आणि फाईल म्हणजे काय हे आपण बघू.
फोल्डर याचा अर्थ संबंधित डॉक्युमेंट्स जर आपल्याला स्टोअर करायची असतील तर त्यासाठी फोल्डरचा वापर केला जातो. जर समजा डेस्कटॉपवर तुम्हाला फोल्डर तयार करायचे असेल तर त्यासाठी माऊसच्या साहाय्याने राईट क्लिक करावे. तुम्हाला एक मेनू ओपन झालेला दिसतो. त्या मेनूमध्ये न्यू हा ऑप्शन दिसतो. जेव्हा न्यू वरती क्लिक करतात तेव्हा त्यात फोल्डर ही कमांड ओपन होते. फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर न्यू फोल्डर नावाचे फोल्डर तयार झालेले असते. या फोल्डरमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फाइल्स स्टोअर करू शकतात. फाइल्स म्हणजे काय तर कुठलीही माहिती आपण आपल्या फाईलमध्ये लिहू शकतो. ती माहिती म्हणजे शाब्दिक माहिती असेल, सांख्यिक माहिती असेल, फोटोज असतील, कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला आपल्या फाईलमध्ये स्टोअर करता येते. फाईलमध्ये किती कंटेंट्स असावे याबद्दल कुठल्याही प्रकारचा नियम नाही. जेव्हा आपण फाईल तयार करतो तेव्हा त्या फाईलला एक विशिष्ट नाव द्यावे जेणेकरून त्या फाईलमध्ये कुठला डेटा स्टोअर आहे हे आपल्याला नावाकडे बघून समजेल. जर समजा तुम्ही फाईलला नाव देताना ABC, PQR, LMN अशी नावं दिली तर त्या नावांकडे बघून तुम्हाला समजणार नाही की या फाईलमध्ये नक्की काय डेटा स्टोअर आहे. म्हणूनच फाईलला नाव देताना अर्थपूर्ण नाव असावे. त्याच पद्धतीने फोल्डरला सुद्धा अर्थपूर्णच नाव द्यावे. फाईलचे नाव हे 2 विभागात असते, प्रायमरी नेम आणि एक्सटेन्शन. त्या दोघांमध्ये सेपरेटर म्हणून डॉट असतो. म्हणजेच डॉटच्या आधीचे नाव हे प्रायमरी नाव असते तर डॉटच्या नंतरचे नाव एक्सटेन्शन असते. प्रायमरी नाव हे आपण आपल्या सोयीनुसार काहीही देऊ शकतो. फक्त फाईलला नाव देताना ते नाव अल्फाबेटिकल कॅरेक्टरनेच सुरू व्हावे. अल्फाबेटिकल कॅरेक्टर नंतर तुम्ही अंक, ब्लँक स्पेस किंवा इतर काही विशेष कॅरेक्टर्स तुम्ही वापरू शकतात. फाईलचे एक्सटेन्शन याचा अर्थ संक्षिप्त नाव. त्या एक्सटेन्शनकडे बघून ही फाईल कुठल्या ऍप्लिकेशनमधील आहे हे आपल्याला समजू शकते. जेव्हा आपण एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये फाईल तयार करत असतो तेव्हा ऑटोमॅटिक ते एक्सटेन्शन कॉम्प्युटरकडून दिले जाते. उदाहरणार्थ पेंटमध्ये जर तुम्ही फाईल तयार केली तर त्या फाईलला BMP म्हणजेच बिटमॅप असे एक्सटेन्शन दिले जाते. नोटपॅडमध्ये फाईल तयार केली तर त्याला .txt असे एक्सटेन्शन दिले जाते. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये .doc तर एक्सेलमध्ये .xls अशी एक्सटेन्शन्स दिली जातात. फाईल आणि फोल्डर्स आपण तयार केलेली आहेत, पण आपण सर्व काम कॉम्प्युटरवरती करत असतो. या कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये तर खूप आहेत, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलीही असतील. ती वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण समजून घेऊ. कॉम्प्युटरचा वेग. कॉम्प्युटरला दिलेले कुठलेही काम तो अतिशय वेगाने करत असतो. मग त्या शेकडो सूचनांचे पालन करणे असेल, शेकडो गणिती क्रिया असतील तर कितीही प्रमाणामध्ये त्याला काम करायला सांगितले तरीही ते प्रचंड वेगाने कॉम्प्युटरकडून केले जाते. कॉम्प्युटरचा वेग हा मेगाहर्ट्झ किंवा गिगाहर्ट्झ या एककात मोजला जातो. अचूकता हे देखील कॉम्प्युटरचे वैशिष्ट्य आहे. कॉम्प्युटरला आपण जे काम करायला सांगितलेले आहे ते कॉम्प्युटरकडून अचूकपणे केले जाते. ज्या काही चुका होतात त्या सर्व चुका जर आपण कॉम्प्युटरला चुकीचे इनपुट दिले तरच होत असतात. कॉम्प्युटरवरती डेटा स्टोअर करण्याची क्षमता ही देखील प्रचंड असते. कुठल्याही प्रकारचा डेटा आपण कॉम्प्युटरवरती स्टोअर करू शकतो. याशिवाय तो डेटा आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपल्याला मिळवता येतो. आहे त्याच स्वरूपात तो डेटा स्टोअर केलेला असतो. कॉम्प्युटरकडून कुठलेही काम आपण करून घेऊ शकतो. जसे अगदी साध्या गणिती क्रिया असतील किंवा किचकट गणिती क्रिया असतील तरीही कॉम्प्युटर काम वेगाने करत असतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या कामगाराचा पगार काढायचा आहे. हे काम सोपे आहे. ते सोपे काम देखील कॉम्प्युटर करतो, परंतु जेव्हा अंतराळ क्षेत्रातील काही संशोधनं करायची असतात तेव्हा मोठमोठ्या गणिती प्रक्रिया केल्या जातात. अशी किचकट कामं देखील कॉम्प्युटरमार्फत अतिशय अचूकपणे केली जातात. कॉम्प्युटरकडनं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्या खर्चावरती नियंत्रण येते.
जेव्हा आपण टाईपरायटरच्या साहाय्याने आपली काही डॉक्युमेंट्स टाईप करून घेत होतो तेव्हा टायपिंग करत असताना जर समजा एखादा शब्द राहिला असेल किंवा काही चूक झाली असेल तर पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला टाईप पुन्हा करत बसावं लागत असे. याशिवाय ते डॉक्युमेंट्स आपल्यासाठी निरुपयोगी असायचे. पण कम्प्युटरवरती जर आपण समजा एकदा फाईल तयार केली, त्या फाईलमध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, काही एखादा मजकूर काढून टाकायचा असेल, ऍड करायचा असेल तर तो आपण करू शकतो. प्रिंट काढण्याच्या आधी आपण त्या मजकूरमध्ये हवे ते चेंजेस करू शकतो. त्यामुळे आपले कष्ट देखील वाचतात आणि कागद वापराच्या खर्चावरती नियंत्रण राखता येते. म्हणूनच मोठमोठ्या सरकारी खात्यांमध्ये किंवा खाजगी खात्यांमध्ये कम्प्युटरचा वापर सर्रासपणे केला जातो. तसेच कम्प्युटरचे वेगवेगळे उपयोग आहेत. ते उपयोग आपण बघू. कम्प्युटरचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये, तसेच बिझनेस उद्योगांमध्ये म्हणजेच छोटे मोठे उद्योग असतील त्यामध्ये देखील कम्प्युटरचा सर्रासपणे वापर होतो. घरगुती वापरासाठी देखील कम्प्युटर वापरला जातो. याची आपण सविस्तर माहिती मिळवू. शाळा कॉलेजेसमध्ये कम्प्युटरचा उपयोग मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी होतो. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स ठेवणे, निकालपत्रक तयार करणे, शिवाय एखादा धडा शिकवताना त्या धड्याशी संबंधित काही जास्तीची माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायची असेल तर ती देखील सांगता येते. ऑडिओ व्हिडिओ लर्निंगद्वारे आपण विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची माहिती देऊ शकतो. त्यालाच ई लर्निंग असे म्हणतात. आपणही ई लर्निंगचाच वापर करून शिक्षण घेत आहोत. विद्यार्थ्यांना देखील कम्प्युटरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उद्योगधंद्यांमध्ये कम्प्युटर हे विशेषतः वापरले जातात. मुख्यतः कुठल्याही प्रॉडक्टचे डिझाईन करण्यासाठी कम्प्युटरचा वापर केला जातो. पूर्वी प्रॉडक्टचे डिझाईन करत असताना अनेक लोक त्यावर काम करत असत. परंतु कम्प्युटरमध्ये अशी काही सॉफ्टवेअर्स आहेत की ज्याद्वारे आपण कुठल्याही प्रॉडक्टचे डिझाईन अनेक प्रकारात करू शकतो. ज्यामुळे आपले श्रम वाचतात, कष्ट वाचतात, शिवाय वेळही वाचतो. तसेच ज्या ठिकाणी मानवाच्या कार्यक्षमतेवरती मर्यादा येतात त्या ठिकाणी रोबोट म्हणजेच एक प्रकारचे कम्प्युटर वापरून आपण ते काम करून घेऊ शकतो. वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये म्हणजेच बँकेत, ऑफिसेसमध्ये कम्प्युटरचा सर्रास वापर होतो. बँकेमध्ये तुम्ही बघितले असेल की खातेदारांच्या नोंदी ठेवणे, खातेदाराने समजा बँकेकडून लोन घेतलेले असेल किंवा काही रक्कम खात्यामध्ये जमा केलेली असेल तर किती इंटरेस्ट रेट आहे त्यावर आधारित कॅल्क्युलेशन्स ही कम्प्युटरद्वारे केली जातात. त्याच पद्धतीने घरगुती वापरांमध्ये देखील कम्प्युटरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. घरगुती वापरांमध्ये आपण घरी बसून छोटे मोठे उद्योग करू शकतो. अगदी घरी बसून आपल्याला एखाद्या रेस्टॉरंटमधून फूड मागवायचे असेल तर ते फूड देखील आपल्याला मागवता येते. त्याच पद्धतीने ऑनलाईन शॉपिंगचा उपयोग करतो. म्हणजेच घरी बसून आपण एखाद्या मालाची ऑर्डर देऊ शकतो, खरेदी करू शकतो. त्याच पद्धतीने टीव्हीवरील आपली एखादी सिरियल बघायची राहिली असेल, एखादा पिक्चर, जुनी नवी गाणी आपल्याला ऐकायची असतील तर त्यासाठी कम्प्युटरचा वापर होतो. त्याच पद्धतीने लहान मुलांना गेम खेळण्यासाठी कम्प्युटरचा वापर करता येतो. मुलांना आजकाल शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट सांगितले जातात. ते प्रोजेक्ट कसे करावे त्यासंबंधीची सर्व माहिती इंटरनेटद्वारा आपल्याला काही सेकंदात मिळवता येते. दुकानांमध्ये, मॉल्समध्ये देखील कम्प्युटरचा वापर होतो. दुकानांमध्ये माल किती आला, किती माल विकला गेला, मालाची किंमत काय आहे, बिल तयार करणे इत्यादी संबंधीची माहिती ठेवण्यासाठी कम्प्युटरचा वापर होत असतो. त्याच पद्धतीने संशोधन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये कम्प्युटरचा सर्रासपणे वापर होत असतो. अशा या कम्प्युटरचे आपल्याला अनेक फायदे आहेत आणि आपण त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग सुद्धा करून घेऊ शकतो. कम्प्युटरच्या साहाय्याने आपण कसे काम करायचे हे आपण इथून पुढच्या भागांमध्ये शिकणार आहोत. म्हणजेच आपण ऍप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स कशी वापरायची याची माहिती पुढील भागांमध्ये आपण मिळवणार आहोत.